राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांवरून चांगलंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या 2 महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून पक्षामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। आणि धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीत सध्या आयोगासोबत सुरू असलेला पत्रप्रपंच पार्थ पवार करत असून सुनेत्रा पवार त्यांना रोखू शकत नसल्याची चर्चा आमदारांमध्ये रंगली आहे। एवढंच नाही तर पटेल तटकरे आगामी काळात पक्षासोबत नसतील तर पक्षाचं भवितव्य एकंदर कठीण असल्याची चर्चा आमदारांमध्ये होतीये। त्यामुळे आता पक्षातली बिघडणारी घडी सावरायची असेल तर खुद्द शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी काही आमदारांची मागणी असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, सुनेत्रा पवारांच्या बदलत्या भूमिका, पार्थ पवारांचा त्या पत्रांमध्ये असलेला ज्या काही भूमिका आहेत त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदारांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रज्ञा 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली होती। त्यावेळेस सुनेत्रा पवार यांचे अध्यक्ष म्हणून निवड होताना प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड प्रक्रिया राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पार पडली होती। प्रत्यक्षात ज्यावेळेस निवडणूक आयोगाला मिनिट्स देण्यात आले त्या बैठकीचे त्यावेळेस मात्र वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। दोन्ही या महत्त्वाच्या नेत्यांच्या पदांपुढे कुठल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता। याचाच अर्थ हे पद राष्ट्रीय कार्याध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत याचवरून सगळा गोंधळ निर्माण झाला होता। त्यानंतर पक्षानं सांगितलं होतं की टेक्निकल गोष्टी आहेत, आम्ही सुधारू। पुन्हा 1 महिन्यानं अशाच पद्धतीचं सुनेत्रा पवार यांच्या सहीचं एक पत्र निवडणूक आयोगामध्ये गेलं। पुन्हा ह्याच सगळ्या गोष्टी घडल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळं सुनेत्रा पवारांचं सातत्यानं जे पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहारावरूनच कुठेतरी गोंधळ निर्माण झाल्याचं आता आपल्याला दिसतंय। आणि याच्यामध्ये कुठेतरी पार्थ पवार यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याला सुनेत्रा पवार रोखू शकत नाहीत अशा पद्धतीची आमदारांमध्ये एक चर्चा असल्याची देखील बाब आपल्याला समोर येताना दिसते। एकीकडे जर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सारखे नेते पक्षामध्ये नसतील तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य काय अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना अनेकांचा सूर कुठेतरी भाजपमध्ये जाण्यासंदर्भातला होता। मात्र भाजपमध्ये आधीच इनकमिंग केलं जाणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्यामुळे आता आमदारांची कुचंबना होताना दिसते। आणि त्यामुळेच आगामी काळामध्ये आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही बिघडती घडी सुधारायची असेल तर कुठेतरी शरद पवारांना पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचा एक सूर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। 4 दिवसांपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना देखील शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर अनेक आमदार देखील शरद पवारांशी संपर्क साधताना आपल्याला दिसत आहेत आणि कुठेतरी शरद पवारांना पुढाकार घ्यावा अशी मागणी होताना दिसते। आता 20 तारखेला शरद पवारांना देखील आपल्या पक्षाची कोर कमिटीची आणि माजी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे। त्या बैठकीच्या निमित्तानं काही चर्चा घडतायत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मनोमिलनाचा पुढे काही जाऊन सूर निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या ज्या काही सध्या भूमिका आहेत त्यावरून आमदारांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं दिसतंय। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।